यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। आमदार प्रकाश सोळंके यांचं वादग्रस्त विधान पाहायला मिळते। निवडणूक जिंकण्याबाबतचा वेगळाच पॅटर्न त्यांनी सांगितलेला आहे। कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन करावं लागतं, हे आमच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे असं ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सोळंके भलतच बोलून गेले। विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवलेली। गावागावातल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये कसं मतदान घेतलं ते त्यांना चांगलं माहिती आहे आणि त्याच्यासाठी काय काय दारुगोळा लागतो शेवटच्या 2 दिवसात। कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणासाठी बकरं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहेत तुम्ही। माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता हे जे काही आपल्याला अनुभव आपण घेतलेला आहे, आपल्याकडे जे एक्सपर्टाईज झालेले आहे, त्याचा वापर आपल्याला या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार आहे। आणि म्हणून उमेदवारांनी इच्छुक बनताना आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी विद्या चव्हाण या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। विद्याताई, तुम्ही ऐकलं असेल सोळंके काय म्हणतायत आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा वापर करावा लागेल असं ते म्हणतायत। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, त्याच्यात काय नवीन नाही सांगितलेलं आहे। मला तर असं वाटतं प्रत्येक निवडणुकांमध्ये दारू, कोंबडं, मटण, लक्ष्मी दर्शनही ते म्हणतायत। लक्ष्मी दर्शन करावं लागतं हेही म्हणतायत ते। लक्ष्मी दर्शन म्हणजे पैसा वाटप होतच ना। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीचं गणितच आहे आणि त्याच्या जोडीला आता ईव्हीएम पण आलेला आहे। म्हणजे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की पूर्वी सुद्धा जेव्हा बॅलेटवर निवडणुका होत्या तेव्हा पण मतं मिळवण्यासाठी पैसे वाटले जायचे, दारूच्या बाटल्या वाटल्या जायच्या। हे अनेक वर्षानुवर्ष चालू आहे निवडणुकांचं। पण आता तर खुलेआम सुरू झालेलं, आता काहीच वाटत नाही। म्हणजे आता पैसा वाटला जातो, आता दारू वाटली जाते आणि त्याच्या जोडीला आता आपण बोगस वोटिंग कसं बघता येईल, संबंध लिस्टच्या लिस्ट याद्यांमध्ये बोगस नावं आहेत, पुन्हा ईव्हीएम वरती निवडणुका होत आहेत। त्याच्यामुळे हे जिंकतायत, दुसरं काही नाही। मशिनेश्वरी म्हणतात त्यांच्याकडे, ही जी राष्ट्रवादी आहे ना अजितदादांची, हे कसे जिंकले तर ते म्हणतात आम्हाला मशिनेश्वरीने जिंकवलं। त्यामुळे त्याच्या जोडीला सगळ्या जोडीला हे पण आहे, त्यांना मतदारांना बाहेर काढायचं तर त्यांना आमिष कसं दाखवायचं, तर दारूची बाटली आणि पैसे, म्हणजे लक्ष्मी दर्शन तर होतच आहे। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।